आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे। 1 नंबरची मुलगी नोकरीवाल्यांना मिळते असं देवेंद्र भुयार यांनी म्हटलंय। 2 नंबरची मुलगी पानटपरी किराणा दुकानदारांना मिळते, तर 3 नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते असं भुयारांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठते। अजित पवार समर्थक आहेत आमदार देवेंद्र भुयार आणि त्यांचंच आता हे महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य पाहायला मिळतंय। पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, 1 नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पानठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पानठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुईला हेवळली वाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। दरम्यान देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी जोरदार हल्लाबोल केला। महिलांचं वर्गीकरण करून तुमची मानसिकता काय आहे हे समजतं अशी टीका ठाकूर यांनी केली। तर भुयार यांच्या बोलण्यातून महिलांचा अवमान झाला असेल तर मी त्यांना राज्यातील महिलांची माफी मागायला सांगेन अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। मी जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतंय। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। मला देवेंद्र भुयार काय म्हणाले माहीत नाही, तेही माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात, आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, पण मी हे समजून घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।